कान, नाक, डोळे दिसत नाही काहीच. पण तरीही तो चेहरा इतका ओळखीचा का वाटावा? कुणीतरी जिंकणारा त्याचे बेलगाम अश्व भरत चाल करून येतोय आपल्या अवयवांवर. सख्याचा म्हाळ स्वतःला सोबत मला. कारण त्या कृतीचा मोह तुझ्या इतकाच मलाही पडला. माझा वाटणारा हा पराभव मान्य करून तेवढंच एक निमित्त जे त्यांना जवळून पाहण्याचं. हा पराभव करते स्वीकार, पण का कोणास ठेवू? तुझा कोणत्या स्वार्थ लागला यात? पण एकच सांगतो, समोरून चाल करून आलेले सर्व आकार आकृती बंद असे उपरे. कारण दिसण्यासाठी म्हणून लागतं जे काही ते सारं ठासून भरलंय त्यांच्यात. पण व्यक्त होण्यासाठी लागतात जे चढ उतार ते त्यांच्यात कुठेच नाही. म्हणून तर त्यांचा भ्याड हल्ला आपल्या इंद्रियांवर. सगळे इतकी वर्ष जगतोस, एवढं एकच क्षण जो मोह मोह म्हणतात तो हात असावा. ग्रेट स्क्रिप्ट अँड ग्रेट डायलॉग. कोण लिहिलंय? कोणी हे? राख्याने आपल्याला तर सॉलिड लेखक आहे. सॉलिड विद्यार्थी लेखक. सॉरी सॉलिड विद्यार्थी लेखक आहे. काय आहे? सर आमची परंपरा आहे. म्हणजे जो कोणी चुकतो ना तो याच परंपरेतून जातो. हा नेहमी जातो. हो सर. तुमच्या नाटकाचं नाव हरवलंय. काय सांगता? हरवलंय आम्ही केव्हा? नाही सर, अहो खरंच हरवलंय. तुम्ही तर करंडक विजेते मुंबईचे. तुम्ही चुकवा ना एखादं नाव आणि काय सांगून तुमच्या उद्याच्या लेखात. अरे पण त्यांच्या यादीत आपल्या कॉलेजचं नाव नाहीये. का पत्रकारांनी टोमणे करतात म्हणतं. पण उद्या तुमच्यावर नुसता लेखच नाही तर बरोबर फोटोज पण देणार आहे तुमचे. नक्की त्या म्हणजे झालं. नाहीतर तुमचे फोटो हरवले, जळाले, आलेच नाही अशी कित्येक वेळा मी आधी पूर्वी ऐकली. नक्की नाही. हे काय आता घराचं घेतलं. I just wanna be close to you. हे राजा बघ ना, त्यांनी आपला लेख यायला घेतलाय. लेख गमावून राजा. आपण आता तरी विजय साजरा करून या. आता मोठ्या बक्षीस समारंभात साजरे होतात. करंडक उंचावलं ना मग साजरे होतात. 2 ताशे झंझा वाजतात, करणाऱ्यांना कांठळ्या बसतात आणि मग विजय साजरे होतात. साले विजय साजरे करायला पण किती दिवस आपणच कानात बोटं घालायची. त्रास होतो मला प्रत्येक बक्षीस समारंभाला. त्याला बक्षीस कसं नाकारतो तुझ्या ते आम्ही करंडकाला हात लावायला एक तरी उदे. माझी वही सांगते आपल्याला लेख नाहीये. अजून काय सांगते? काही नाही. सांग. अरे खरंच काही नाही. सांग. नाही म्हणलं ना. सांग. अजून असं ती ग्रीक संस्कृती बागावे चित्र पोस्टर सगळं मिळवलंय आपण. फक्त पॉसिबल वर्किंग राहिले. अजून अख्ख्या टीम मध्ये फक्त माझ्याचकडे स्कूटर असल्यामुळे मुलींना घरी सोडायचा प्रॉब्लेम जरा वाढला. परवानगी तालीम असल्यामुळे उत्तम लॉट, उत्तम तारीख, लकी वेळी नाट्यासाठी. प्रयोगापूर्वी 20 स्ट्रेच, 30 वाचन. प्रयोगापूर्वीची धडधड, टेन्शन. उत्सित हसणं, टिंगल, हसरे परीक्षक. उत्तम प्रयोग, उत्तम प्रकाश. रिझल्टचा दिवस, रिझल्ट. राख्या. हॅलो सर, सागरिया सर, आज मला कळलं आपलं वर्तमानपत्र एवढं का मागे लागलं या स्पर्धेच्या खबरीचे. सतत अपयश पाहिलेल्यांची एवढी श्रद्धा. मग ज्यांनी या स्पर्धेत यश पाहिलं असेल त्यांच्या काय भावना असतील? अमेझिंग. त्यांची
बक्षी पण आमच्या इतकीच फाटलेली असते आमच्या इतकीच फाटलेली असते कारण बक्षीस समारंभानंतर त्या वर्षीचा तो कंडक सगळ्यांसाठी जुना होतो बरं का आणि प्रत्येकासाठी दुसरा जो विचारतो तो नवीन कंडक जिंकण्याच्या आशेने कळलं अहो कळलं ना कळलं म्हणजे त्या न कळण्यासारखं काय ज्या ठिकाणी खोटे दिसतात तुम्हाला अरे पण त्या ठिकाणी का असतात त्याचा विचार करणार तुझी नाही म्हणजे यावर्षी तुम्ही जिंकणार हे शंकाच नाही द्या नाही सर आमची खूप अवहेलना झाली आजही होती आणि तुम्ही ही मगाशी खोटं खोटंच म्हणालात की आमच्यावर लेख लिहिणार अहो नाही झालं एकदा तरी एखादा समारंभ आमच्यासाठी होणार अरे एखादा कशाला मित्रांनो या वर्षीचा का नाही अरे मला तर दिसतंय तुम्ही थोतर पेट्यात नाचताय ढोल ताशे वाजवताय चायला बघा या वर्षीचा करंडक तुम्ही जिंकणार तर आमची एवढी इच्छा आहे आमच्या सगळ्या सिनियर्सनी ठरवलंय पूर्वीपासून ज्या दिवशी करंडक जिंकण्याची बातमी येईल ना त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा भीमाशंकराच्या महादेवाला अभिषेक शंभो